माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंतच्या सर्व व्हिडिओजला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. आपल्यातलं हे शैक्षणिक नातं असंच यापुढेही कायम राहील. आज आपण सुरुवात करणार आहोत तुमच्या 4th लेसनला, ज्याचं नाव आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच सजीवांतील पोषण. प्रत्येक सजीव हा जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी त्याची क्रिया आहे ती आहे पोषणाची. पोषण जगण्यासाठी किती आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक इतर महत्त्वाचे मुद्दे कुठले याची सविस्तर चर्चा करूया. सुरुवातीला आपण पाहणार आहोत काही पाठीमागचं आठवतंय का. लेट्स रिकॉल. नंबर 1, व्हॉट इज मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन, कुपोषण म्हणजे काय. विच आर द वेज टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन. आणि हे कुपोषण थांबवण्याचे, रोखण्याचे उपाय कोणकोणते असतील यावरती तुम्ही थोडीशी रिसर्च करा. भारतात दरवर्षी कोट्यवधी बालकं हे कुपोषणाचे शिकार किंवा कुपोषणाने ग्रस्त झालेले असतात. म्हणजेच पोषण ज्यांना व्यवस्थित मिळत नाही ते कुपोषित राहतात. मग आपण आपल्या धड्याच्या सुरुवातीला आता जाणार आहोत पोषणाच्या व्याख्येकडे. न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. Foodstuffs कुणाला म्हणायचं? Foodstuffs म्हणजे अन्नपदार्थ. सजीवांमध्ये ज्या काही जीवनक्रिया चालू असतात सुरळीतपणे आणि अखंडपणे चालू असतात, त्या अखंडपणे चालू राहायला हव्यात. आपल्या शरीराला त्याची वाढ होण्यासाठी आणि ते निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचं आपण डायजेशन करतो म्हणजेच पचन, आणि असिमिलेशन म्हणजे सात्मीकरण. तर सात्मीकरण म्हणजे काय की जेव्हा आपण कुठलाही एखादा अन्नपदार्थ ग्रहण करतो, तो अन्नपदार्थ ग्रहण केल्यानंतर त्या अन्नपदार्थांमधले घटक आपल्या शरीरातील सेल्स आणि टिश्यूजद्वारे वहन करून नेले जातात आणि त्याच्यातून एनर्जी निर्माण केली जाते, एनर्जी प्रोड्यूस केली जाते, ज्याचा उपयोग आपल्या शरीराच्या बांधणीसाठी होतो. हे आपल्याला ठाऊक आहे. याला म्हणायचं ॲसिमिलेशन. मग आपल्याला हे सर्व होऊन, डायजेशन आणि ॲसिमिलेशन होऊन एनर्जी जेव्हा मिळते आणि ज्या घटकांपासून ती मिळते त्या पदार्थांना आपण म्हणतोय फूडस्टफ्स, अन्नपदार्थ. वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम foodstuffs. Nutrients can be classified into 2 types, namely macronutrients and micronutrients. बघा, आपल्याला जे अन्नपदार्थ आपण खातो वेगवेगळ्या प्रकारचे, सर्वांमधून सारखेच घटक मिळत नाहीत. वेगवेगळ्या अन्नपदार्थांमधून वेगवेगळे पोषक द्रव्ये आपल्याला मिळत राहतात आणि ह्या पोषक द्रव्यांचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. म्हणजेच न्यूट्रिएंट्स जे महत्त्वाचे आहेत त्याचं क्लासिफिकेशन 2 गटांमध्ये केलं जातं. एक आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि एक आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. बघा, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांची शरीराला खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. तर त्या उलट minerals and vitamins are required in very small quantity. They are micronutrients. खनिज, क्षार आणि जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन यांची शरीराला थोड्या प्रमाणात आवश्यकता असते. ज्यांची आवश्यकता थोड्या प्रमाणात असते त्यांना म्हणतोय आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स. ज्यांची आवश्यकता खूप जास्त प्रमाणात असते त्यांना म्हणतोय आपण मॅक्रोन्यूट्रिएंट्स. तर हा मुद्दा आता तुमच्या चांगल्या व्यवस्थित लक्षात आलाय. एकदा आपण हा चार्ट समजून घेऊया. The process of taking in and using food which takes place in living organisms is called nutrition.
पोषक द्रव्य शरीरात घेणे, त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या ह्या प्रक्रियेला शरीरात घेऊन त्याचा वापर करतो आपण खाल्लेल्या प्रत्येक अन्नपदार्थाचा. तर ही पोषक द्रव्ये शरीरात घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा सजीवांच्या या क्रियेला म्हणतात न्यूट्रिशन, पोषण. मग 2 मुद्दे आपल्या समोर येतील परत. पोषणाची गरज काय बघूया आपण. नीड फॉर न्यूट्रिशन. नंबर 1, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. काम करण्यासाठी ऊर्जा लागते, त्या ऊर्जेचा पुरवठा करणे हे पोषणातून मिळतं आपल्याला. नंबर 2, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची वाढ आणि विकास होणे. नंबर 3, टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. पेशींची झीज भरून काढणे आणि टिश्यूज हे रिपेअर करणं. सेल्सपासून ज्या टिश्यूज बनतात, उती, त्यांना दुरुस्त करण्याचं काम ह्या पोषणापासून होतं. आणि 4 नंबर, टू फाईट डिसीजेस. आपल्या शरीराला रोगांपासून वाचवत ठेवणं, रोगांशी लढत राहणं, याच्यासाठी गरज आहे ती न्यूट्रिशनची, पोषणाची. पुढचा पॉईंट आहे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आणि हिट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? स्वयंपोषण. म्हणजेच सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश दॅमसेल्व्स. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. खूप सोपी व्याख्या आहे. जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यावर ते स्वतःचं पोषण करतात, त्यांच्या या पोषण पद्धतीला ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन, स्वयंपोषण म्हणायचं. त्याच्या उलट सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हिट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर किंवा वनस्पतींवर किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात. ते स्वतःचं पोषण स्वतः नाही करू शकत, इतरांपासून त्यांना ते पोषण मिळवावं लागतं. त्यांच्या या प्रकारच्या पोषण पद्धतीला हिट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजेच परपोषण असं म्हणायचं आहे आपल्याला. आता आपण सविस्तर मुद्द्यांकडे जाणार आहोत. प्लांट्स also need food for their growth. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. बघा, अतिशय महत्त्वाचं. वनस्पतींना वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. मग वनस्पती स्वतःला लागणारं अन्न स्वतः तयार करतात. कसं? जमिनीतील पोषक तत्वे, पाणी, क्षार या सगळ्यांचा वापर ते अन्न तयार करण्यासाठी कसा करतात? जमिनीतील पाणी, क्षार ह्या सर्वांच्या मदतीनं आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं, तसंच हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हे अन्न तयार करण्यासाठी त्यांना कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून त्याच्यासोबत जी महत्त्वाचा घटक आहे तो त्यांच्या पानात असतो, क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो, हरितद्रव्य ज्याला म्हणतात. मग सूर्याचा प्रकाश, बघा, सूर्याचा प्रकाश, हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि पानांतला हिरवा रंग आणि मुळांपासून मिळणारं पाणी, क्षार या सर्वांच्या मदतीनं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात पानांमध्ये. या प्रक्रियेला म्हणायचं फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. त्याच्यासाठी एक रासायनिक अभिक्रिया आहे आपल्यासमोर, केमिकल इक्वेशन. कसं अन्न तयार होतं वनस्पतींमध्ये? कार्बन डायऑक्साईड हवेतला प्लस वॉटर, आणि ही रासायनिक अभिक्रिया काय सांगते आपल्याला? काय तयार होतं आहे? फूड म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात प्लस ऑक्सिजन. अशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर आणि सूर्यप्रकाशाची मदत आणि वनस्पतींमध्ये, पानांमध्ये असणारं क्लोरोफिल यांच्या सहाय्यानं जी निर्मिती होते ती आहे ग्लुकोज अन्नाची, आणि रिलीज्ड होतोय ऑक्सिजन. म्हणजेच ह्या सर्व प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेतून ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त केला जातो, ज्याची गरज कुणाला आहे? आपल्याला. आपण जाणार आहोत आता पुढच्या टॉपिककडे.
Plants convert light energy into chemical energy and store it in the form of food. बघा वनस्पती काय करतात, वनस्पती प्रकाश घेतात सूर्याचा, त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवली जाते. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्स. The leaves have microscopic openings called stomata through which they take in the CO2 from the air. The chloroplast present in the leaves contain chlorophyll which absorb sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. मुळं, जसं आपण वरती डायग्राममध्ये पाहिलं, मुळं हे काय करतात, पाणी, खनिज, क्षार जमिनीतून शोषण्याचं काम करतात. खोड काय करतं, पाणी आणि क्षार पानांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. पानं काय करतात, पानांमध्ये सूक्ष्म छिद्र असतात, त्या छिद्रांवाटे, पानातल्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतला ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो, हवेतला कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो. पानांवरील छिद्रांना स्टोमॅटा म्हणतात. पानांना जे बारीक बारीक छिद्र असतात त्यांना म्हणतात स्टोमॅटा. मग पानांमध्ये असतं क्लोरोप्लास्ट, हरितद्रव्य. सूर्यप्रकाश शोषून ते काय करतात, त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करतात आणि ह्या सगळ्या क्रियेतून बाहेर काय पडतं, ऑक्सिजन हा वातावरणामध्ये रिलीज केला जातो. बिसाइड्स लीव्स, फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू ॲज दे कंटेन क्लोरोफिल. पानांबरोबरच फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आणखी कोण करू शकतं, वनस्पतीचे इतर भाग, जे हिरवे खोड असेल तर त्याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो, कारण त्यात क्लोरोप्लास्ट असतं, हरितद्रव्य असतं. मग ह्या सर्वांवरून एक प्रश्न समोर आला, फाइंड आउट, ज्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर इन डार्क रेड और पर्पल कलर्ड लीव्स. पिवळ्या आणि जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया घडते का, आणि घडत असेल तर मग ती कशी, याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. नेक्स्ट पॉइंट, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. वनस्पतींमधील वहन व्यवस्था. कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचं वहन होतं बरं, प्रत्येक गोष्टींकडून काही गोष्टींचं एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं चालत असेल, ह्या सोप्या मुद्द्यामधून आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2 to 3 leaves. Cut it under water with a sharp blade. Take some water in a conical flask and add 7 to 8 drops of ink to it. Put the pumpkin stem vertically in the flask. Observe the changes that take place in it and discuss them in the classroom. पंपकिन, भोपळा. भोपळ्याच्या वेलाचा 2 ते 3 पानांचा एक तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला. त्याचा खोडाचा भाग चाकूने कापायचा आहे धारदार, आणि पाण्याखाली कापायचा आहे तो आपल्याला. एका चंचू पात्रामध्ये, बिकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात इंकचे 7 ते 8 थेंब टाकायचे तुम्हाला, 7 to 8 drops ऑफ इंक. आणि त्या शाई टाकलेल्या पाण्यात, त्या चंचू पात्रात तुम्हाला काय करायचं आहे, आता तो वेल उभा ठेवायचा आहे आणि त्यात होणारे जे बदल आहेत ते बदल तुम्हाला बघायचेत आणि त्या बदलांची चर्चा वर्गात करायची आहे. The transport system of plants consists of xylem and the phloem. The xylem transports minerals and water from the root to all aerial parts of the plant. वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात. जलवाहिन्यांना इंग्रजीत म्हणतात झायलम आणि रसवाहिन्यांना म्हणतात फ्लोएम. अशा स्वरूपात 2 प्रकारचे वहन होतात. जसं आपल्या शरीरात होतं, अशुद्ध रक्त वाहण्यासाठी वेगळ्या वाहिन्या, शुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी वेगळ्या वाहिन्या. तसंच जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी आणि क्षार वनस्पतींच्या वरच्या सगळ्या भागांना पोहोचवलं जातं आणि त्यानंतर घडते पुढची प्रक्रिया. द फ्लोएम transports the food, that is glucose etc., from the leaves
to other parts of the plant where it is either consumed or stored. काय केलं जातं? प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून पानांमध्ये तयार झालेलं अन्न, शर्करासारख्या इतर घटक रसवाहिन्या फ्लोएम मार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे त्यांना वापरण्यासाठी आणि वापर नसेल तर ते साठवून ठेवण्यासाठी त्या भागांपर्यंत वाहून नेलं जातं. कुणाच्या मार्फत? फ्लोएमच्या मार्फत. म्हणजे झायलमच्या मार्फत पाणी आणि क्षार सगळ्या भागांकडे जातं, तर फ्लोएमच्या मार्फत तयार झालेलं अन्न सगळ्या भागांपर्यंत पोहोचवलं जातं. Though the plants have transport system, they do not have a separate digestive or excretory system. वनस्पतींमध्ये वहन व्यवस्था असते अशा प्रकारची. अशी असली व्यवस्था फ्लोएम आणि झायलम सारखी, तरीही वनस्पतींमध्ये आपल्यासारखी स्वतंत्र पचन संस्था नसते, उत्सर्जन संस्थाही नसते. Let's recall which are the different substances excreted by plants. Why? वनस्पतींमधून कोणकोणते पदार्थ उत्सर्जित केले जातात आणि का? मागच्या येतेत आपण शिकलोय. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. बघा, वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कर्बोदके तयार करतात. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of proteins? कार्बोहायड्रेट ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांच्यापासून तयार होतात, तर प्रथिनं ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून तयार होतात. म्हणजेच प्रथिनं तयार करण्यासाठी, प्रोटीन्स तयार करण्यासाठी किंवा ती तयार होण्यासाठी आवश्यक असलेला नायट्रोजन आपल्याला आवश्यक आहे जर आपल्याला प्रोटीन्स तयार करायचे असतील. मग हा नायट्रोजन वनस्पतींना कुठून मिळत असेल बरं? एअर कंटेन्स गॅशियस नायट्रोजन. हाऊएव्हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅशियस नायट्रोजन. बघा, हवेमध्ये नायट्रोजन आहे वायुरूपात, परंतु वनस्पती हा वायुरूपातला नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. जसं ते कार्बन डायऑक्साईड घेऊ शकतात तसं नायट्रोजन नाही घेऊ शकत. इट नीड्स टू बी फिक्स्ड, दॅट इज कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड्स. मग काय करायला हवं? त्यासाठी त्याचं स्थिरीकरण करायचं आहे आपल्याला, त्याला फिक्स्ड करायचं, कन्व्हर्ट करायचं कंपाऊंडमध्ये, संयुगामध्ये. त्याचं संयुगात रूपांतर होणं आवश्यक आहे. आणि जेव्हा त्याचं संयुगात रूपांतर होईल, फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फिअरिक मेथड्स. तर अशा प्रकारे ह्या नायट्रोजनचं संयुगात रूपांतर होण्यासाठी नायट्रोजनचं स्थिरीकरण हे जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतींनी होतं. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजेच नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण. कसं? 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. या पद्धतीत 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. म्हणजे सूक्ष्मजीवांचा वाटा याच्यात महत्त्वाचा. रूट नोड्यूल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट्स कंटेन द rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate. Nitrate means a compound. काय होतं बघा, रायझोबियम नावाचे जे सूक्ष्मजीव आहेत हे द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव काय करतात? सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांचं ऐकूया आपण. हे सूक्ष्मजीव काय करतात? हवेतला जो नायट्रोजन आहे तो स्वतः घेतात आणि त्या नायट्रोजनचं रूपांतर ते संयुगामध्ये करून देतात. म्हणजे सूक्ष्मजीव किती गरजेचे आहेत. हे सूक्ष्मजीव मातीमधले ॲझोबॅक्टर नावाचे जे सूक्ष्मजीव आहे ते हवेतील नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात. आणि नायट्रेट हा कंपाऊंड आहे, संयुग आहे, ज्याचा वापर कुणाला होणार आहे? वनस्पतींना मुळांवाटे नायट्रोजन घेण्यासाठी. Microorganisms like Azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates.
मातीमधलेच ॲझॅटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतल्या नायट्रोजनचं रूपांतर करून देतात नायट्रेटमध्ये, संयुगामध्ये, त्याच्या कंपाऊंडमध्ये. शिंबावर्गीय ज्या वनस्पतींची नावं आत्ता आपण ऐकलं, रूट नोड्युल्स, लिगमनस प्लांट्स, ते अशा प्रकारे असतात. आणि त्यांच्या मुळापाशी असलेले हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यातून नायट्रोजन ते स्वतः घेऊन त्याचं नायट्रेटमध्ये कन्व्हर्जन करणार आहेत आणि त्याद्वारे त्याचा फायदा वनस्पतींना होणार आहे, त्यांना नायट्रोजन मिळणार आहे. डू यू नो ॲटमॉस्फिअरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन? तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण कसं होतं? लाइटनिंग थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन. दिस केसेस डू यू नो, तुम्हाला माहिती आहे ॲटमॉस्फिअरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण कसं होतं? लाइटनिंग थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन. दिस कॉजेस atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide NO, which is again oxidized to form nitrogen dioxide NO2. पावसाळ्यामध्ये जेव्हा आकाशामध्ये वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो. त्या संयोगातून नायट्रिक ऑक्साईड तयार होतं NO. त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होतं आणि त्याचं नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं म्हणजेच NO2. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर अँड इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड HNO3. आता काय होतं, पावसाच्या पाण्यात नायट्रोजन डायऑक्साईड विरघळतं आणि त्याचं नायट्रिक आम्लात म्हणजे HNO3 मध्ये रूपांतर होतं. विच गेट्स ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि मग काय होतं पर्यायाने, हे आम्ल, हे ॲसिड पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं. प्लांट्स यूज नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि वनस्पती ह्या पाण्याद्वारे जमिनीत मिसळलेल्या नायट्रोजनचा स्वतःच्या वाढीसाठी उपयोग करून घेतात. व्हेरी गुड. यानंतर ह्या लेसनमध्ये काही आणखी मुद्दे बाकी आहेत, ते आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत ह्या व्हिडिओ सेशनचा चांगला व्यवस्थित बारकाईनं काळजीपूर्वक अभ्यास करा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे आपण थांबणार आहोत. गुड बाय.